श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती यासाठी असणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आता कोणती व्यक्ती येत आहे किंवा काय येत आहे तुमच्याकडे, जे आता तुमच्यासाठी चांगलं किंवा वाईट कोणतं फळ असणार आहे तुमच्यासाठी, हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुलदेवतेचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे 3 वेळा. आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. गुरूंना तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नाव सुद्धा घ्यायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आता कोण येत आहे आणि नवीन काय घडतंय हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नवीन कोण येतंय हे दाखवण्यासाठी खूप कार्ड पडत आहेत, पण इतके कार्ड घ्यायचे नाहीयेत आपल्याला. खूप घाई झाली आहे बहुतेक. कोण तर तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे, ती एंट्री लवकरात लवकर होताना दिसते आहे. पण चांगल्या वाईट गोष्टीचे होते आहे की एखादी व्यक्ती मैत्री तर आलेली आहे, फ्रेंडशिप तर आलेली आहे, निराशा नाराजी व्यक्त होणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत. आणि लग्नासंदर्भात सुद्धा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसते. एखादा प्रपोज तुम्ही स्वीकारताना दिसताय. आणि 6 महिन्याच्या आत, 6 आठवड्याच्या आत ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसते. पण आपण आधी राशी कोणत्या आहेत ते चेक करणार आहे आणि नंतरच मग सगळी एनर्जी तुम्हाला व्यवस्थित मी सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 3 4 5 6 7 9 कार्ड घेणार आहे आपण. ओके. तर 9 कार्ड्स घेतलेले आहेत. त्यापैकी एनर्जी कशी असणार आहे तुमची हे आपण जाणून घेणार आहोत. पहिला मी तुम्हाला राशी फक्त पहिला मी सांगणार आहे. राशी कोणत्या आहेत त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तर आपण इथे कार्ड घेतलेले आहेत आणि राशी तुम्हाला आता मी सांगणार आहे. वृश्चिक रास आहे, वृश्चिक रास आहे, वृषभ रास आहे, वृश्चिक 2 वेळा रास आहे, कन्या आहे. पाणी तत्वाच्या म्हणजेच पाणी तत्वाच्या ज्या राशी आहेत त्या तिन्ही पण इथं आलेल्या आहेत. आणि कॅन्सर जे आहे, वृश्चिक रास जे आहे ती 3 ते 4 वेळा म्हणजे स्ट्रॉंग एनर्जी जी आहे वृश्चिक राशीची दिसत आहे. मकर रास आहे, सिंह रास आहे. आणि सिंह रास इतकी स्ट्रॉंग नाहीये, फक्त दुसऱ्या ज्या राशी आहेत त्या स्ट्रॉंग दिसत आहेत. एकच रास वृश्चिक रास जे आहे, वृषभ आणि वृश्चिक रास हे दोन्ही राशी जे आहेत त्या स्ट्रॉंग आहेत. आता लाईट गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा कमी क्लिअरिटी व्यवस्थित दिसणार नाहीये, पण माझ्या आवाजावर तुम्ही फोकस करा आणि मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या. आणि दुसरं असं की आपली जी रिडिंग होते आहे ती यासाठी होते आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी नवीन व्यक्ती कोण येते आहे किंवा एखादी घटना कोणती नवीन घडत आहे का, ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर प्रथम तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारी नवीन जी घटना आहे ती एखादी व्यक्ती असू शकते, एक एक व्यक्ती आहे जी फ्रेंडशिपशिप असू शकते. तुमच्या पास्ट मधली एखादी व्यक्ती अचानकपणे तुम्हाला भेटताना दिसत आहे. येणाऱ्या 6 आठवडे किंवा 6 दिवसामध्ये सुद्धा असू शकते. गुलाबी गुलाबी रंगाची वस्तू कदाचित परिधान केलेली असावी. आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी म्हणजे पास्ट मधलीच ती व्यक्ती आहे जी तुमची फ्रेंडशिप असेल किंवा तुम्ही त्यांना सोशल मीडिया थ्रू ओळखत असाल आणि ती व्यक्ती तुमच्या समोर अचानकपणे येताना दिसते आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुमच्या लाईफ मध्ये एखादं टेन्शन, डिप्रेशन असेल, काहीतरी गोष्टी घडत आहेत त्याबद्दल सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे एक निगेटिव्ह शक्ती स्वतःमध्ये क्रिएट होताना दिसते. एक अशी शक्ती की जे तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला खूप वेदना देत आहे किंवा तुम्हाला विश्वासघात झालेला आहे. विश्वासघात सुद्धा इथे दिसतो आहे. तुमचा अचानकपणे विश्वासघात सुद्धा होताना दिसतो आहे. जास्तीत जास्त विश्वासघात होताना दिसतो आहे. येणारे 8 आठवडे किंवा 8 दिवसांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडताना दिसतील. तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतील. आणि दुसरं असं आहे की एखादं गोष्ट तुमचं लोनसाठी काहीतरी करत असाल तर ते या 6 आठवड्यामध्ये किंवा 6 दिवसांमध्ये ते सुद्धा होताना दिसतो आहे. लवकरात लवकर ते होताना दिसेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी त्या आर्थिक परिस्थितीसाठी किंवा कुठून तरी लोन तुम्ही अप्लाय करताय किंवा घेत असाल कुठून तरी लोन,
तर खूप दिवस झाले ते पेंडिंग होतं आणि भेटत नव्हतं. तर ते सुद्धा इथं पास होताना दिसतं आहे. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी इथून चांगल्या गोष्टीला सुरुवात होताना दिसते. कारण अडकलेली कामे इथे मार्गी लागताना दिसत आहेत. आणि लग्नासंदर्भात सुद्धा जर एखादी व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट नसेल किंवा लग्नासंदर्भात तुम्हाला आता स्थळ व्यवस्थित तुम्हाला म्हणण्याप्रमाणे येत नसेल, तर ते स्थळ सुद्धा तुम्हाला हवं तसं येताना दिसतं आहे. आणि तुम्ही डील करताना दिसताय. डील करताना दिसताय त्या व्यक्तीशी किंवा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे प्रपोज घेऊन येताना दिसते आहे. लव्ह रिलेशन सुद्धा आहे. आणि एखाद्या देवाला तुम्ही जाताना दिसताय. एखाद्या देवाचं दर्शन तुम्ही करताना दिसताय. जास्तीत जास्त एनर्जी जी दिसते आहे, ती घोड्यावरच्या देवाची दिसते. कोल्हापूरची ज्योतिबाची एनर्जी इथे जास्तीत जास्त दिसते आहे. या आषाढ महिन्यात किंवा ह्या 7-8 दिवसात किंवा 6 आठवड्यामध्ये तुम्ही दर्शन सुद्धा करायला जाताय, हे सुद्धा इथं दिसत आहे. आणि एखादी व्यक्ती एक लीडरशिप असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात एंट्री करताना दिसते आहे आणि ती लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येते आहे आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत आणि ती व्यक्ती लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येताना दिसते आहे आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडताना दिसत आहेत. एखादं ड्रीम जे कंप्लीट होत नव्हतं तुमचं आणि ते अचानकपणे कंप्लीट व्हावं अशी तुमची इच्छा असेल, तर ह्या येणाऱ्या 12 तासात, 12 दिवसात, 12 आठवड्यात तुमच्या ह्या सगळ्या इच्छा कंप्लीट होताना दिसत आहेत. लवकरात लवकर ती मॅनिफेस्टेशन तुमचं परमेश्वराजवळ पोहोचताना दिसत आहे. बहुतेक तुम्ही मी मगाशीच म्हटलं, की तुम्हाला देवाचं जास्त एनर्जी दिसते आहे. त्या देवाला तुम्ही एखादा नवस बोललेला असावा आणि ते येणाऱ्या 12 तासात किंवा 12 आठवडे, 12 दिवसात तुमची कंप्लीट होताना दिसत आहे. आणि भरभरून प्रेम तुम्हाला मिळताना दिसतं आहे. तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला प्रेम मिळताना दिसतं आहे. तुम्हाला लोकांपेक्षा जास्त लव्ह रिलेशन थ्रू इथं दिसतं आहे, की तुमचं काहीतरी ड्रीम कंप्लीट होताना दिसतं आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला भरभरून आणि मनापासून प्रेम देते आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चांगली सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे, भासत आहे. अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात इथे घडताना दिसत आहेत. अजून दुसरं अशी एनर्जी आहे, की तुम्ही स्वतः तुमच्या फेवरमध्ये काही गोष्टी येताना दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात क्विकली लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी येताना दिसत आहेत आणि त्यामुळे तुमचं आयुष्य कुठेतरी बदलतंय आणि स्थिरावतंय आणि मार्ग व्यवस्थित लागतोय. अशा काही गोष्टी सगळ्या फेवरमध्ये तुमच्या गोष्टी येताना दिसत आहेत. आणि दुसरं असं अजून एक एनर्जी अशी आहे, की काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत किंवा तुम्हाला हव्या तशा घडत नाहीत, तर मन कुठेतरी चंचल होईल. तर चंचल करू नका आणि हँगमॅन सारखं म्हणजे टेन्शन, डिप्रेशन घेऊच नका. जेणेकरून तुमचं मानसिकता बिघडेल. जे होणार आहे ते होणार आहे आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. फक्त एकच एनर्जी निगेटिव्ह आलेली आहे, की ती 8 ऑफ सोर्ड्स. जे की तुमचा विश्वासघात करून तुमच्यावरती एक निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावरती बॅकफायर होताना दिसतायत. तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच मनावरती घ्यायचं नाहीये. तुम्हाला त्याबद्दल थोडंसं बॅलन्स करायचं आहे. हळू-हळू वेळ जाईल तसं त्या गोष्टी ठीक होत जाताना दिसत आहेत. त्यावरती एक बॅलन्स व्यवस्थित येत जाताना दिसतो आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण इथंच कुठलीच चूक तुमची इथं दिसत नाहीये. जे आहे ते तुमचा विश्वासघात करताना दिसत आहेत लोकं. आणि येणाऱ्या 8-9 दिवसामध्ये असे छोटी-मोठी काहीतरी घटना अशी घडेल, ज्यात तुम्हाला ते फील होईल आणि तुम्ही मला कमेंट करून देखील सांगणार, की "हो ताई, तुम्ही सांगितलेलं ते खरं होतं." खूप जणांना परत कमेंट करून सांगायला तो व्हिडिओ सापडत नाही. ज्यांना सापडत नाही ते मला WhatsAppला मेसेज करून सांगतात, "हो ताई, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये असं-असं बोलला होता आणि ते माझ्यासोबत घडलंय आणि मला तुमचा व्हिडिओ सापडलेला नाहीये कमेंट करायला, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट WhatsAppला मेसेज करून सांगत आहे." तर अशा काही गोष्टी इथं होताना दिसत आहेत. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. कारण ह्या गोष्टी अचानकपणे क्विकली तुमच्या आयुष्यात डिसिजन म्हणजे वेगळं काहीतरी चेंज होताना दिसतं आहे. पण बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला हे देखील मी तुम्हाला सांगते. कारण ज्या काही चेंज होईल, जे काही बदल होतील, जे काही नवीन घटना तुमच्या आयुष्यात घडतील, त्या अगोदर थोडंसं कुठेतरी बॅलन्स करणं गरजेचं आहे. मनाची उथल-पुथल जी आहे ती कमी करून अ, कमी काही गोष्टी मध्ये तुम्हाला बॅलन्स करून अ, व्यवस्थित सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत, तर कुठेतरी जाऊन तुमच्या आयुष्याला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होताना दिसते आहे. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि लाईक देखील करा, सबस्क्राईब करा, शेअर देखील करा. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ.